सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये काल मतदानाची प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर जी मतदानाची अंतिम टक्केवारी आलेली आहे ती सांगणे आणि इतर अनुषंगिक माहिती देण्यासाठी आपण सर्वांना निमंत्रित केलं होतं। मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू भगिनींची मनापासून आभार मानतो। या निमित्तानं ज्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपली लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडलेलं आहे त्या सर्व मतदारांचं, त्याचसोबत सर्व पॉलिटिकल पार्टी उमेदवार, त्यांचे एजंट यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासनाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे, त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांचे आणि या सर्व बाबी सर्व नागरिकांपर्यंत मतदारापर्यंत पोहोचून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल माध्यमाच्या मीडिया पर्सन यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे आणि निवडणूक विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला जे आपण सहकार्य केले त्यामुळे प्रेसचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आमच्या सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो। सर्वच विभाग आहेत, त्यामध्ये महसूल आहे, पोलीस आहे, एक्साईज आहे, जिल्हा परिषद आहे, सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठं ना कुठेतरी ड्युटी दिली होती। ते सर्व नोडल ऑफिसर असतील, झोनल ऑफिसर असतील, पोलिंग पार्टीज असतील, आमचे आरओ असतील, ERO असतील, सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। मतदान केंद्रावर ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय पारदर्शकपणे मतदान प्रक्रियेच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा पारदर्शकतेबद्दल शंका कुठूनही आलेली नाहीये, त्याबद्दल मी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। जिल्हाभरामध्ये काल काही ठिकाणच्या तुरळक घटना जर वगळल्या तर पूर्ण जिल्हाभरामध्ये 9ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत, सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडलेली आहे। आपल्याकडे जे आता अंतिम टक्केवारी पूर्ण मतदान केंद्रावरच्या पार्टी झाल्यानंतर त्यांची नमुना 17C वगैरे तपासून इनकोरवर जे ऍप आहे ईशाईचं, त्या ऍपवर जे आकडेवारी आता सकाळी अपलोड झाली त्याप्रमाणे आपली आता अंतिम मतदानाची टक्केवारी जी आहे ती 69.64% झालेली आहे। म्हणजे जवळजवळ 70% मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि हे मागच्या विधानसभा निवडणुकीच्या पेक्षा 5% जास्त आहे आणि हे निश्चितच एक आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे मी सुरुवातीला मतदाराचं अभिनंदन केलं। यामध्ये मतदारामध्ये प्रचंड उत्साह होता आणि आपल्याला आठवतंय मागच्या 3-4 महिन्यापासून आम्ही युवा मतदार आणि महिला मतदारांसाठी खूप कार्यक्रम घेतले होते। मी स्वतः अनेक महाविद्यालयामध्ये आणि अनेक सिव्हिल सर्जन, DHO आणि महापालिकेचे MOH यांचं आणि त्यांच्या टीमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी सर्व मतदानाच्या अनुषंगाने ही सर्व प्राथमिक माहिती आपण सादर केलेली आहे। आता वेध लागले सर्वांना काउंटिंगच्या अनुषंगाने। काउंटिंगची पूर्वतयारी आमची सुरू झालेली आहे। आज निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आपण काउंटिंग स्टाफचं रँडमायझेशन केलेलं आहे। दुसरं रँडमायझेशन ज्याच्यामध्ये म्हणतो आपण, त्या रँडमायझेशनमध्ये आता कुठला कर्मचारी हा कुठल्या विधानसभेच्या काउंटिंगला जाईल याची आज निश्चिती ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये झाली। ती यादी आम्ही आरोना पाठवून देतोय। उद्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात 9च्या 9 विधानसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजता या काउंटिंगचं प्रशिक्षण होणार आहे आणि त्याचं आम्ही इथून सुद्धा मॉनिटरिंग सुद्धा मी स्वतः आणि आमचे डेप्युटी त्यांचं इथून सुद्धा ट्रेनिंग घेणार आहोत। यासाठी जिल्हाभरामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मोजणीसाठी 126 टेबल आपण लावलेले आहेत। पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी 70 टेबल लावलेले आहेत आणि ETPPSच्या मोजणीसाठी 12 टेबल्स, असे एकूण 208 टेबल्स पूर्ण 9 विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेत। यासाठी 852 काउंटिंग स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे। मायक्रो ऑब्झर्व्हर आपण 242 लावलेले आहेत आणि या मतमोजणी केंद्राच्या सुरक्षितेसाठी जवळजवळ 3000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी, अधिकारी त्या ठिकाणी राहणार आहेत। एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅनपॉवर आपण लावलेला आहे तो 5778 इतका मॅनपॉवर आपण काउंटिंगच्या कामकाजासाठी लावलेला आहे। उद्या प्रशिक्षण होईल आणि परवा दिवशी 23 तारखेला सकाळी 8 वाजता मतमोजणीला त्या विधानसभेच्या मुख्यालयामध्ये मतमोजणीला प्रारंभ होईल। आज आपण जे काल रात्री सर्व मतदान केंद्रावरून आल्यानंतर ईव्हीएमची तपासणी
त्यांची 1700ची तपासणी ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे. नंतर उमेदवारांचे किंवा ते उमेदवार किंवा त्यांचे एजंट आणि ऑब्झर्व्हर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व स्ट्रॉंग रूम सील झालेले आहेत. ते सील करून ते पोलिसच्या आणि सीआरपीएफच्या जवानाच्या अधीन करून देण्यात आलेलं आहे. आणि काउंटिंग हॉलच्या आजूबाजूला लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि मुख्यत्वे द्वारावर एकच द्वार आहे स्ट्रॉंग रूमला, त्या दाराला आपण डबल लॉक सिस्टीमनं सील केलेलं आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. आणि त्या दारावर असलेले सीसीटीव्हीचं एक स्क्रीन, एक कनेक्शन आपण बाहेर प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि आपण सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या एजंटना विनंती केली की आपण तिथं जाऊन पाहणी करा. 24 तास आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी लावला तर त्याचं आम्ही स्वागत करतोय. कुठल्याही वेळेस कुठलाही उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी जाऊन स्ट्रॉंग रूमचे जे काही प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे ती पाहणी करू शकतात, सील व्यवस्थित आहे का नाही पाहू शकतात आणि तिथल्या सीसीटीव्हीचं जे फुटेज त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले त्या ठिकाणी बसून ती बघू शकतात. एकंदरीतच पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेला आपण प्राधान्यक्रम दिलेला आहे. कोणाच्या मनामध्ये किंतु परंतु येऊच द्यायचं नाही या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. आणि ते आता स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवतोय. आपण माध्यमांनी मागणी केल्याप्रमाणे आपण काल आकडेवारी देण्यासंदर्भामध्ये आणि काउंटिंगच्या राऊंडच्या सुद्धा मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि उद्याच्या ट्रेनिंगमध्ये पण आपण सूचना देतोय. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयामध्ये मतमोजणी कक्षाच्या बाजूला मीडिया कक्ष करायला लावलेला आहे आणि त्यांना एक दोन प्रतिनिधी घेऊन जाऊन आत फोटो काढायला व्हिडिओ करायला. त्याच्यानंतर प्रत्येक राऊंडची प्रिंट निघाल्याबरोबर पहिली प्रिंट अनाऊन्स करण्या अगोदर मीडियाच्या कक्षाला देण्यासंदर्भामध्ये मीडिया कक्षात पोच मिळाल्यानंतर मग भोंग्यावर अनाऊन्स करा असं आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. कारण तुमची धावपळ त्या ठिकाणी होऊ नये. आता तुम्ही पण पब्लिकलाच देणार आहे, आम्ही पण पब्लिकलाच देणार आहे. म्हणजे तुम्ही पब्लिकला देणार आहे आणि आम्ही काय आमच्या घरी पाठवणार आहे अशातला काही भाग त्याच्यात नाहीये. परंतु इथंच नाहीये, सिटीमध्येच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आरोग्य मुख्यालयामध्ये मीडिया कक्षांची पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेण्याच्या संदर्भात सूचना दिल्या. उद्या आपण परत त्याच्यामध्ये सूचना देऊ आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं मतमोजणीची प्रक्रिया सुद्धा शांततेत पार पडेल. महिला मतदारांनी अनेक तालुक्यामध्ये जाऊन महिला बंधू भगिनीचं विशेषतः टक्केवारी वाढवून प्रयत्न केले होते. त्याचा चांगला रिझल्ट मला या ठिकाणी दिसतो आहे. मला जर आकडेवारी सांगायचं म्हणलं तर 2019ला ज्या विधानसभा झाल्या होत्या त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण मतदानाचं 68% होतं. यावेळेस ते 70% झाले. 2019च्या विधानसभेमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी 62 होती, ती आता 68 झाली आहे. म्हणजे भरघोष मतदानाची टक्केवारी महिला मतदारांची वाढवलेली आहे. 2019मध्ये एकूण मतदानाची टक्केवारी 65.6 होती, ती आता ह्यावेळेस 69.64 म्हणजे जवळजवळ 70% मतदान झालेलं आहे. आणि अतिशय चांगलं मतदान झाल्यामुळे मी परत एकदा आमच्या स्वीप टीमचं आणि सर्व मतदारांचं आपलं सुद्धा, कारण आपल्यापैकी अनेक माध्यमांनी मागच्या आठवड्यामध्ये मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी स्लोगन टॅगलाईन आपल्या माध्यमातून तयार केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याने मदत केली ही टक्केवारी वाढवण्यासाठी त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. नेहमी मतदान यंत्राच्या बद्दल खूप विचार झाला जात असतो, काही शंका आल्या असतात, किती बदलल्या, कुठं बदलल्या, वेळ लागला वगैरे काही चर्चा काल पण सुरू होत्या. पण आपल्याला आपल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे की जे मॉक पोल होतं सुरुवातीला सकाळी त्यावेळेस आपल्या जिल्हाभरामध्ये म्हणजे 9च्या 9 विधानसभा मतदारसंघामध्ये 30 बॅलेट युनिट बदलावे लागले होते, 17 कंट्रोल युनिट बदलावे लागले होते आणि व्हीव्हीपॅट 31 बदलावे लागले होते. परंतु एकदा मॉक पोल होऊन सगळं ऑल इज ओके, ऑल इज वेल असं निदर्शनास आल्यानंतर जेव्हा मतदानाच्या प्रक्रियेला सुरू झाले तर मतदान प्रक्रिया चालू असताना मध्यंतरी काही डिफेक्ट झाल्या मशीन, त्या बॅलेट युनिट 6 बदलावं लागले, कंट्रोल युनिट 3 बदलावं लागले आणि व्हीव्हीपॅट 14 बदलावं लागले. ही मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावर पूर्ण जिल्हाभरामध्ये म्हणजे 3273 मतदान केंद्रापैकी फक्त आपल्याला बॅलेट युनिट 6, कंट्रोल युनिट 3 आणि व्हीव्हीपॅट 14 याचं प्रमाण जर बघितलं तर बॅलेट युनिट बदलायचं प्रमाण हे 0.10% आहे, कंट्रोल युनिट बदलायचं प्रमाण हे 0.09 आहे आणि व्हीव्हीपॅट बदलायचं प्रमाण 0.43 आहे. इतकं म्हणजे 1 पॉईंट सुद्धा बदलावं लागलं नाही. फ्रॅक्शनमध्ये मशीन आहेत
याचा अर्थ मशीनची कार्यक्षमता आणि आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचं ते प्रशिक्षण आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून घेतलं होतं. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी कुठं मोठं काम याच्यामध्ये करावं लागलं नाही. 19 आणि 20 या 2 तारखेला म्हणजे साहित्य वाटप झालं त्या रात्री आणि मतदानाच्या दिवशी जिल्हाभरामध्ये काही जे तुरळक प्रकार मी आपल्याला सुरुवातीला नमूद केलं होतं. आपल्या सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी काही इन्सिडेंट झाले. त्याच्यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये 5 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि शहरी भागामध्ये सीपी साहेबाच्या एरियामध्ये 6 असे आपण 11 गुन्हे दाखल केलेले आहेत. आरोग्य सेवेवर आम्ही भर दिला होता. मी परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं. तर मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की मतदारांनी 8,324 मतदारांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतलेला आहे. जे की मतदान करायला आल्याने त्यांना काही ना काही प्रॉब्लेम झाला किंवा अनायशी कुठला तर आजार होता. आता आलोयच आपण मतदानाला दिसते डॉक्टर टीम तर घ्यावी किंवा मतदान करताना काही जणांना उलट्या आली, काही चक्कर आली, काही अशा प्रकारचे मतदारांनी 8,324 लाभ घेतला. आणि जे कर्मचारी जे होते ऑन ड्युटी त्यांनी 1,155 लोकांनी कर्मचारी अधिकाऱ्यांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला. असे एकूण 9,479 लाभार्थी या आरोग्य सेवेचे आहेत. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये एकूण 34 लोकांना आम्हाला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. कुणाला पॅरालायसिस अटॅक आला, कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाला इतर काही सिरियस प्रॉब्लेम झाला. असे 34 लोक ऍडमिट केले. त्याच्यामध्ये 8 खासगी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि 26 हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि यामुळं या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यामुळं खूप मतदारांनी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले. त्यामुळे मी आरोग्य विभागाचे सुद्धा आमचे मेडिकल कॉलेजचे डीनच्या नेतृत्वात आम्ही टीम तयार केल्या होत्या.